नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. तर आता व्हिडिओची सुरुवात झाली सकाळपासूनच आज. तर आता पहिलं बाकीचं सगळं आवरून घेतले, जेवणाला लागले. तर जेवणामध्ये सासूबाईला जायचं आहे आता गावी. तर मग त्यांना म्हटले थोडासा आंब्याचा रस वगैरे, कारण गावी एकट्या असं मग काय असं बनवून खात नाही ना, हे नाही ते नाही. मग रोज थोडं वेगळं वेगळं काय काय बनवून खायला घातलं जरा. आता जायचं उद्या, तर उद्या मग म्हटले आज जरा आंबे धुवून ठेवले बघा, जरा आमरस बनवून देते आणि पिवळी बटाट्याची भाजी बनवते. आणि यश थोडा बटाटा खायला थोडंसं हे करतो, आता खात नाही जास्त. तर त्याला आपले दोडक्याची भाजी, डाळ घातलेली दोडक्याची भाजी यशला खूप आवडते. तर कुकरला मी चणे डाळ शिजवून घेतली. भात आणि डाळ संगतीच लावलेलं. भिजवल्यापेक्षा शिजवून घेतली ना जरा, शिजवलेली डाळ अशी घातली तर एकसारखी भाजी होती, अशी छान मऊ शिजते एकदम छान भाजी. तर आता मी कशी बनवते काय तुम्हाला दाखवते. पहिली तर आता दोडका शिजायला घालते आणि नंतर बटाट्याची भाजी दाखवते तुम्हाला. जरासं टाकलंय, पहिले तेल होतं ऑलरेडी, कारण मी आता भरून काढायचं म्हणून जे होतं ते पहिले टाकलेलं. मोहरी टाकली, लाल तिखट, काश्मीरी पावडर आणि जराशी हळद घालते. थोडं तिखट कमी वाटतं, मग जरा ही तिखट पावडर जरा मीठ घातलंय आणि कोथिंबीर जरा अशी थोडी वरतून टाकणार त्यावर. आणि तेलात घातली ना तर काळी होती कोथिंबीर, जास्त परतली जाते. थोडी वरतून घातली तर वास पण चांगला असतोय आणि दिसायला पण चांगली वाटते. आपलं यात ओतायचं आणि मग भाजी ओतायचं. एवढं झालं. कारण दोडका शिजणार आहे. असं बोलतात ना, तांब्याने जर डायरेक्ट पाणी ओतलं ना तर भाजीला चव नाही येत. असं तांब्याने घेऊन वेगळ्या भांड्यात घ्यायचं, नंतर आपण भाजीत पाणी घालायचं. तर मग मी तसंच करते, डायरेक्ट काही करत नाही. आता थोडा वेळ असं अर्ध झाकण ठेवायचं इथं, म्हणजे तेल जे आहे ना सगळं तेल, नाही तर मग झाकणाला असं लागून आलं की तरी दिसत नाही वरती. तरी बटाटे मी सोलून ठेवले आहेत. तिखट तिखट लागतं आम्हाला. तर आता माझी मोहरी सगळी झाली, यात सांडली पण चालत नाही. आता डबा घासायला काढेल तेव्हा करेल सगळं. मोहरी घातली, तडतडली मोहरी, जिरं घातलं. तर मी बघा आता बटाट्याची भाजी बनवते दीदीसाठी. तर पिवळी भाजी करायची. तर मी आता कांदा वगैरे परतून घेतला, बटाटे कापून घेतले. इथे ना ॲडजस्ट फॅनचा खूप आवाज येत होता, मग म्हटले जरा व्हॉईस द्यायला लागेल. खूप असं नाही तर मी असं तुम्हाला सांगता सांगताच बनवत होते. फॅनचा आवाज खूप येत होता. बरं नाही फॅन लावलं तर गरम खूप होतं आहे. आणि दीदीला ही भाजी खूप म्हणजे खूप आवडते. पिवळी बटाट्याची भाजी म्हटलं ती दोन्ही टायमाला पण खाईल. तर दीदीसाठी ही भाजी बनवली. बाकी सगळ्यांना भातावर खायला दोडक्याची भाजी. आणि असंच माझं चाललेलं. आणि मला खाली भाजीला वगैरे पण जायचं होतं, का तर थोडीशी आता इथं मी साखर टाकली जरा, थोडीशी अगदी नावाला चवीपुरती थोडीशी साखर घातली की अशी म्हणतात ना जरा थोडी वेगळी चव येण्यासाठी. अशी आवडते दीदीला, पहिले पण सवय लागली अशी थोडंसं तिखट गोड दोन्ही प्रकार पाहिजे. तर ही झाली बटाट्याची भाजी तयार. चाललेलं माझं सासूबाईला जायची तयारी होती ना, तर एक 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 आवरावरी खूप होती माझी. त्यांना काय काय द्यायचं होतं, तिकडे पण बघत होते, जेवणाकडं पण लक्ष होतं.
तर बघा आता दोडक्याच्या भाजीसाठी मी ना शेंगदाणे एकदम बारीक वाटून घेतले, जे भाजलेले सालं काढलेले शेंगदाणे एकदम बारीक वाटलेले. आणि दोडका शिजून झाला होता म्हणून थोडा गॅस बंद ठेवला होता. आणि म्हटलं खूपच एकदमच हे होईल, नरम होईल जास्त. दोडका शिजून झालेला, ही चण्याची डाळ शिजून घेतलेली ती त्यात घातली, कुकरच लावलेली, भाताबरोबर लावून दिलेली. आणि ती डाळ घालून मग मी वरती शेंगदाण्याचे एकदम बारीक केलेले, एकदम पेस्टसारखे. तर असे एकदम बारीक केले तर भाजी एकदम मिळून येते, अशी अशी इकडे तिकडे अशी वाटत नाही की. मिळून येण्यासाठी मग एकदम बारीक शेंगदाणे केलेत आणि त्यामध्ये मी घातलेत ते बघा. आता सासूबाईला इथं दिलेत आंबे कापून, जरा मिक्सरला रस बनवायचा आहे. आणि चहा, आता चहाच बरं, सासूबाई चहा पितात बघा. आणि मिक्सरलाच बारीक करणार आहे तसं, पण कापून घेतल्या, त्याचं गर काढून घेतील सुरीने चमच्याने वगैरे काढून घेतील ते. सासूबाई आता गावी जायचं काय म्हणता मग? गावी आता पाणी पाऊस होईल, इकडे बसून काय करावा, गावचे कामं करायचे. हां, आता जरा थोडं गावी काय काय करायचं त्यांना, शेतातली कामं, म्हणून जाणार आहेत. पण आपण पण जाणार, मग दाखवेन तुम्हाला, भेटवेल परत सासूबाईला. जाणार थोड्या दिवसांनी आपण पण. काय करते सासूबाई बघा, इथून रस बनवायचं काम चाललंय ना. तर आमच्या दोघींचा चहा वगैरे पिऊन झाला आणि मग मी आली परत इकडे चपात्या करायला. हे सगळं होईपर्यंत ना मी पीठ भिजवून ठेवते बघा. असं पीठ चांगलं बरेचसे कामं होईपर्यंत पीठ भिजलं ना छान चपात्या होतात. आणि मला असं एकदम असं नरम पीठ लागतं माझ्या हातचं. कोणी मळलेलं पीठ मला चालत नाही, म्हणजे ते कसं सवय झाली ना आपल्या हातची. तर आज बघा जास्तच पीठ होतं, कारण होत्या बाजूच्या आजीला वगैरे पण बोलवलेलं जेवायला, म्हणून थोडंसं मी जरा जास्त चपात्या वगैरे केलेल्या. आणि आमरस वगैरे म्हटलं थोडीशी चपाती जाते अशी. तर माझी चपाती करण्याची पद्धत बघा ताईंनो, मी आपलं सरळ 4 याची म्हणतात ना, पुडाची चपाती करते मी. 4 पुडाची जी चपाती असते ना माझी ती असते. बाकी म्हणजे कशी मला ती सवय झाली, दुसरं कुठलंच काही वेगळं येत नाही. येतं पण ही सवय झाली. यशला असे ना त्यातलं एक असं ते जसे त्याला येतात ना मध्ये पदर, तसे यशला असे काढून काढून खायची सवय पहिल्यापासून. तर मी नेहमी अशी 4 पदराची चपाती करते, आपली 4 पुडाची, 4 पदराची नाही 4 पुडाची. आणि मी मोठ्या मोठ्या चपात्या करते. मेन म्हणजे तर पोळपट भरून, तवा भरून माझी चपाती असते. ते काय असं मला छोट्या छोट्या चपात्या वगैरे करायला नाही जमत आहे, सवयच लागून गेली ना आता ती. फटाफट उरकायचं असतं आपल्याला सकाळी, तर नाजूक नाजूक काम नाही करत. तर आता माझ्या चाललेल्या इथे चपात्या बघा. थोडंसं तुम्हाला कसं वाटतं बघा, माझी पद्धत कशी, तुमची कशी. पण मी असं म्हणजे पहिल्यापासून ही सवय झाली, ज्यांना घरात असं आवडतं ना अशाच पद्धतीचे करते, असं वेगळं काही करायचा प्रयत्न करत नाही. यशला तर मेन म्हणजे यशसाठी, यशला जे आवडतं तेच मला करावं लागतं, कारण तो असं काही बाहेरचं वगैरे काही खात नाही काय. मग घरातलं त्याला जेवण एकदम मला व्यवस्थित द्यावं लागतं. तर आता इथं चाललेलं आहे माझ्या ह्या चपात्या. आणि मग मध्येच आता काय काय दिदी येत होती, कोण काय तिकडनं आवाज येत होती. तर हे बघा, हे आता मी थोडे चपात्या करून घेतल्या, आणखी करायचे आहे, ते दाखवतेत मी तुम्हाला फक्त की झाले तेवढ्या. काय म्हणता? गावाला जायचंय, मग आता थोडं रस पोळ्या खाऊन जावा, तुम्ही यावा, तुम्ही पण आमच्या बरोबर खावा. हा बघा, तुम्हाला पण रस पोळ्या खायला मध्ये, पण पोळ्या नाही बनवल्या. हा, आमंत्रण देत आहे तुम्हाला. हा, रस पोळ्याचं आमंत्रण आहे तुम्हाला. यावं, सासूबाई बोलवते, यावं सगळे जेवायला. स्वामी समर्थ. अरे वा, श्री स्वामी समर्थ. चाललंय दीदी बघा, मंदिरात जाऊन आली, अभिषेक करून आली भोले बाबांचा. आणि तुम्हाला नाचून दाखवती, काय काय बोलून दाखवती, म्हणून मी घेतलंय. मी काय करते बघा. अरे प्रसाद पण घेऊन आली, माळी जपून आली, माळ जपली. इथं आपल्या जवळ स्वामींचा मठ आहे, तुम्हाला दाखवेन मी व्हिडिओ मध्ये दाखवते. खूप छान महाराज बसवले तिथे, एवढं सुंदर येणार ना. तर आता दीदी तिथे जाऊन आली आणि बोलली माळ जप वगैरे केली तिथे बसून. घरात पण करते दीदी, रोज आपलं 1 पारायण करते. 21 अध्याय दीदी रोज घेते, दाखवेन मी तुम्हाला. 21 अध्यायाचं. आणि केव्हा नाही जमलं तर मग कधी 3 अध्याय घेते, पण जेव्हा जेव्हा जमतं तेव्हा 21 अध्याय. आमरस बनवलाय, पिवळी बटाट्याची भाजी केली, हे दोडका केलाय, बोलले ना मी तुम्हाला दाखवलंय. ही दोडक्याची भाजी अशी डाळ घालून शेंगदाणे वगैरे बारीक करून घातले त्याच्यामध्ये, ही दोडक्याची भाजी. आणि चपात्या जास्त बनवल्यात का, बाजूच्या आजी त्यांना पण बोलवणार आहे जेवायला, का सासूबाई जायच्या आहेत. आणि मग आता ह्या भरते मी चपात्या. झाल्यात आता बऱ्यापैकी. त्यांना छोटासा कुकर आणला आहे, आपल्याकडे पण आहे, पण त्या बोलले तुझा जसा आहे तसं मला पण पाहिजे भाजीसाठी. त्या थोडंसं त्यांचं कसं एकटीचं असतंय ना,
एकटीसाठी बनवतात म्हणून आपलं. तर हे बघा मी असं सासूबाईला छोटासा कुकर घेऊन आली. 3 लिटरचा कुकर आहे हा. कुकर त्यांना पाहिजे होता. ते बोलले इथं माझ्याकडे आहे ना भाजीचा. त्या बोलल्या मला पण तसंच पाहिजे. तर मी घेतला मग त्यांना कुकर घेतला. एक टिफिन पाहिजे होता. एक मिक्सरचं भांडं 2 घेतले. एक मला पण पाहिजे होतं छोटंसं आणि एक त्यांना पण. हे बघा 2 घेतलेत मी. तर हे बघा हे अशा प्रकारे सर्व सामान दिले सासूबाईला मी. आणि सर्व ताईंचे एवढे आभार मानू आहोत तेवढे कमीच. इतक्या छान कमेंट करताय ताईंनो, तुम्ही इतकं छान प्रेम देताय, तुमची मनापासून आभारी. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.